यम है हम, यम है हम, यम है हम. मी गण्या, मी डेंगू, मी नोकर. यम है हम. यमदेव बाबा 4 वेळा झाला सांगून तुमचा का तुम्ही यम आहा म्हणून. तुम्ही नसताय सांगला तरी ओळखून येता का जी यम आहा म्हणून. बे खाली पापा केल्या ते कमी आहात का बे? तुम्ही वरत येऊ नये पापच करून राहिल्या तर. ए तिकडे नाव ऐकलून तर पाप झाला का जी बाबा. आव दे गण्या भाऊ चल खाली. तुझ्या बापाचा घरो का बे खाली जावाला. हा यमदेव बाबा आपल्याला जेव्हा पाठवल तेव्हाच आपण खाली जाऊ शकतो ना. यमदेव बाबाजी गाडीची चाबी देवा ना. मीच जातून खाली. मला लगीत कामधंदे असतील ना. सिपाही दोघालाही 2 वेगवेगळ्या कढया गरम करा बरं. उबलत्या तेलामध्ये यायला टाका. अगं यमदेव बाबा नाही. माफ करा जी यमदेव बाबा. अशी कोणती गलती झाली का बाबा. यमदेव बाबा आम्ही हात जोडतो ना आम्हाला जाऊ द्या ना. गण्या डेंगू तुमच्या पापाची नदी वाहून पूर आला पूर. पूर आला. गण्या भाऊ सांगलाच नाही यार पूर आला तर आपण मच्छा पकडायला नसून गेलो का. बे पूर म्हणजे तुमच्या पापाचा ओव्हरलोड झाला ओव्हरलोड. अजी हो ओव्हरलोड झाला तर आम्हाला खाली मारावाच्या तरी हो ना. डायरेक्ट जागेतून वरत उचलल्या. हे तर किडनॅपिंग झाली यमदेव बाबा. तुमचे पाप माफ करण्यालायक नाहीत बे. तुम्ही एवढ्या कमी वयात एवढे मोठाले पाप केल्या. अजून जर का तुम्हाला पृथ्वीवर ठेवून तर तुम्ही पृथ्वीच नष्ट करून ठेवाल. यमदेव बाबा आम्ही लहान उले पोरं एवढा मोठा गरज होती बेडेंग्या तुले मधामंदी बोलावाची. हो काका मी म्हणजे नरकात काम करू आणि तू स्वर्गात काम करशील. लई शायना आहेस बे गण्या भाऊ तू. तुले तुझ्या मित्राचे सुख पाहून नाही होत का बेडेंग्या. का झाला असता बी मी स्वर्गात काम केलं असतं तर. माय बहीण एखादी अप्सरा पटवलं असतो तर तुला भाभी झाली असती ना. पाप करताना नाही समजला का बे. पाप करताना तर मोठ्यानं सोबत होतास तू. आणि आता नरकात रावाल का तुझी जिरते का बे. आता डेंग्या तुला हा नळ फेकून मारलो असतो पण आता नुकसान भरपाई देवाची माझी तब्येत नशे. गण्या भाऊ हे दिवाळीले फुट्या पडल्या आहेत. हा खंबा तर खंबाही फुट्या पडला आहे. यमदेव बाबाला यायला रिपेअरिंग करायला नाही पाहिजे का. अबे यमदेव बाबाकडे पैसे नसतील आता तेवढे. कारण नरकामध्ये लोक जास्त वाढून राहिले ना. अबे नाही गण्या भाऊ मला तर वाटते यमदेव बाबाकडे मिस्त्री नसतील. कारण आजकाल मिस्त्री लोक स्वर्गात जाऊन राहिले. तर मग आता का करून म्हणतेस. यमदेव बाबाला म्हणून का घमेला पावडा देवा म्हणून तेलात सिमेंट रिचवून मारला कवचा गप गप. यमदेव बाबा खुश आणि आपण पृथ्वीवर ढूस. एवढा डोकसा एमपीएससी युपीएससी मध्ये वापरला असतास तर IAS IPS झाला असतास तू. अबे डेंगू हा यमदेव बाबाचा जुना घर असेल म्हणून याला रिपेअर नसेल करत. मला तर वाटते यमदेव बाबानं नवीन घर बनवलं नाही. मग मला वास्तुकाला काऊन नाही बोलावलं. माझी वांग्याची भाजी खावायची लगी इच्छा राहते. तू खाली चल तुला हाकूट वांगे चार. तुम्ही चांगले चांगले घरचे लोक दिसता जी तुम्ही. हे धंदे कधीपासून धरल्या म्हणतो. धरा लागते भाऊ जेव्हा घरचे नाही देत खाऊ. अय्यो मा नाही व मा नाही व मा म्हणतलं मारलं माझ्या मायेनं. दादा पकडून काढलं घराच्या बाहेर माझ्या बापानं. बे तुम्ही पोरं जरी असले लहान तरी बापू तुमची कीर्ती मोठी महान. सेवक नित्य नियम पाळा आणि यायचे गरम तेलामध्ये भजे काढा. वा यमदेव बाबा वा किती मस्त शायरी होती जी. अबे बाल्टी भरली का नाही सांगा. कटप्पा बाहुबली को किसने मारा. अबे कोण कटप्पा बे. मजाक केलो बाबा तसाच दिसतेस तू. नाव सांगा बाबाजी तुमचा. काशीनाथ विश्वनाथ झुलतुडे. कोणत्या वर्षी मेला तुम्ही पृथ्वीवर. वय 59. नरकामध्ये जावा आता तुम्ही. जसा तुम्ही हिरा उचलाल तसेच या भिंतीतून पृथ्वीवर जाण्याचे दरवाजे चालू. बुडगे बाबा तू आता आपल्या नातवाले चोर बनवशील. आम्हाला चोर बनवण्यापेक्षा बुडगे बाबा बापू गण्या गणिताचा मास्तर आला घरी. त्या मास्तरले गण्या मेला म्हणून सांग. नमस्कार सर. बापू आज शाळेमध्ये काऊन नाही आलास रे तू. सर माझा आज लगीत पोट दुखत आहे जी. असा खोटा बोलतेस. आई सांग नव या मास्तरले. का सांगू बकऱ्या मी. तुझा हा रोजचाच झालाय पोट दुखणी. अजी नाही जी सर अजी मी 4-5 वेळा हगायला गेलो. खरं म्हणतीस माझा पोट दुखत आहे सर. अबे मला चुत्या नको बनवा बे. मी तुम्हाला काल गणिताचे प्रॉब्लेम दिलो सॉल्व कराले. ते सॉल्व करून तुमच्या ज्यांना झाले नसतील म्हणून भोसडी चायवा तुम्हाला शाळेमध्ये नशी येवाचा. नेवा नेवा सर याला शाळेमध्ये नेवा बरं. काय नेवा नेवा शाळेमध्ये नेतात का मला मरखटीत. नेवा नेवा म्हणतेस का मास्तर मी उद्या येतो ना. आणि तुझा मित्र डेंगू कोटी गेला बे. तसं सर त्याची आजी मेली तर तो गावी गेलाय आपल्या आजीच्या. का सांगतेस. आताच तुझ्यासोबत खेळत होता ना. आताच गेला ना तो आपल्या आजीच्या गावी. त्याची आजी आताच 2 मिनिटं पहिले मेली. हाची डेंग्या भोसडीच्या वा माल चुत्या बनवत्या का बे. कोटी गेली रे काळी आणवा माया काळी. बे डेंग्या पर भोकात गेला हा मास्तर हो का राक्षस. घरावर लाल माकवा सारखा खाऊन झालायस बे तू. तुमच्या सुनबाईनं माझा कुठलं
ज्याबाई पडलो त्याबाई मारे जी, केस वनाडू वनाडू माझा सुतावलन जी, तिच्या भेवानं फ्रीजच्या मांग लपलो होतो, पलंगावरून झाडू धरून मोठ्या बाहुबली सारखा माझ्या छातीत झाडू मारलं जी. असा वाटला का कटप्पानं बाहुबलीला नाही, बाहुबलीनं ते या भोंगारीनेच मारलं. मोठ्या हल्ल्यासारखी ताकद आहे जी हिच्या मंदी. बाबा माझा लग्न कोणत्या पोरी सोबत लावून दिलाय का कोणत्या राक्षसींसोबत? आई व बाबा हिच्यापेक्षा तर सविती माल होती, म्हणजे सविती चांगली होती, पण आता जे माझी बायको आहे ते मोकाट सांड्यापेक्षा कमी नाही जी. कोण्या दिवशी मला मारून ठेवल तुम्हाला पता नाही चालल. अबे अशी कशी मारल बे? थांब हिच्या बापालेच फोन लावतो मी. लावलो बाबा मी फोन. सासरा म्हणते तू कोण? मी म्हणलो तुमच्या पोरीचा नवरा. सासरा म्हणते जावई भोवरा. म्हणलो सासरे बोवा तुमची पोरगी पहा. सासरा म्हणते मला नको सांगा धोड्यात जा. म्हणलो तुमची पोरगी माझ्या उरावर लावते, तर सासरा म्हणते नशीबवाल्यालाच अशी पोरगी धावते. फोन ठेवून म्हणलो देवाले आता तू तरी वाचव, नाही तर माझ्या मैतीचा बँड तरी. कट्टी मट्टी बाल कट्टी, निंबाचा पाला तोडू नको, 12 महिने बोलू नको. मी नाही बोलत दे. अबे तर तुले बोलायकन म्हणते भोंगाड्या. औसडीच्या तुझ्यापेक्षा तर गल्लीतले कुत्रे बरे बे. कमसे कम 2 बिस्कुट दिल्यावर इमानदारी दाखवतात. तर मी कोणती वफादारी नाही दाखवलो बेगण्या भाऊ, कोणती बेईमानी केलो त्यासोबत. दोघे न बे माझ्या सोबत. आपल्या गणी लढते माकू. आयलं भोकाला सवितीच्या मांग जाशील. अबे मी मग मांग मांग गेलो ना, मी थोडी काही केलो तर का आता तुझ्या घराची वाट पाहू? झोप द्या ना बे भोसडी जायवा. आई बाबाने 190 आज जास्त पेलन. बे खेळा खेळा, एवढ्यासाठी कुठे आईले नाव सांगत हो का बे गण्या? आणि तू भोसडीच्या डेंग्या दुबारा मेरे मोहल्ले में दिखने का नाही. काऊन बे माझ्यासोबत बोलणं, मग माझा मित्र कोण राहील बे? अनुजो कोणत्या ढोरा डुकराला आजपासून हा देण्या तुझा मित्र नाही डेंगू. थांब ना मी माझ्या मायला नाव सांगतो. बे भोंगाड्या इकडे ये, मजाक केलो. जावा चुपचाप साखर घेऊन या, पत्ती संपली आहे. अन जाता जाता गहू दळाले घेऊन जावा. लमचा अजिबात सुख नशे माल. बेकार लग्न केलो मी. लग्नाच्या पहिलं चांगला होतो. आयता खावाले भेटते तरी तुम्ही असे म्हणत्या. कोणते काम करता जी तुम्ही असे? का झाला घरचे 2-4 काम केल्या तर? आता बिना कामा केल्यानंच लोक पैसे देतात मला. मी राबीनच नाही तर का खाशील तू गोटे? मी गोटे खाओ नाही तर दगड. तुझ्या माता नसो जगत मी हो. दंडा धुऱ्यावर जातो ना 2-4 पैसे कमवतो मी. तर मोठी नवल नाही केलीस. पुऱ्या गावातलेच लोक कमवतात तसे. तर तू का नाही जास कोण्या कामावर? कोण्या कामावर जाऊ मी? जाणं मिस्त्रीच्या कामावर. मिस्त्रीचा काम नाही जमन मला. मग का जमते? फक्त टकऱ्या. ए बाय असा नवऱ्यासोबत बोलतेत का? हेच शिकवलं का तुझ्या माय बापानं? येऊन जाऊन तुम्ही माझ्या माय बापावर रोगया. लमचा हे आजकालचे लोक कसे लग्न करतात तर माहित नाही बा. हे अशी बायको राहते म्हणून मला माहित असता तर मी लग्नच नसतो केलो. का तर माझीच गलती आहे ना याच्यामध्ये. माझ्या बापाला म्हणलंय का माझं लग्न दुसऱ्यासोबत लावून दे, पण तो जातीचा नाही म्हणून माझ्यासोबत लावून नाही दिला. हॉटेल सविती या लागते म्हणलं, नाद करायचं नाही. हॉटेल सवितीला सकाळपासून 11 बोकडे कापलेत. किती? 11. हॉटेल सविती बद्दल गिरायकाला विचारा. काय भैया कुठून आले तुम्ही? कसं वाटले आमच्या हॉटेलची टेस्ट? एकच नंबर फेकली. लई बेकार लई खराब गांडू साल्यांनो हे अशा भाज्या बनवतात का बे? भोसडीच्या एव्हा तुम्हाला भाज्या नाही बनवतात ते चटणी तरी वाढा ना बे. भैयाला मटण आवडत नाही वाटतंय. कॅमेरामॅन ये कट कर दो. हॉटेल सविती किती पण खा, अनलिमिटेड, फक्त 200 रुपयामध्ये. किती पण खा काही फरक नाही. ए भाऊ रसा आण रे रसा. त्या मायले का आता गंजभर रसा खाशील का बे तू? भोसडीच्या हाकशील ना बे पतला पॅन्ट मध्ये. एवढ्याने काय रसा खातेस का? आता का तुला 200 रुपयामध्ये का अनलिमिटेड गंजभर रसा देईल का बे? अबे तर तुम्हीच म्हणले होता ना क्वालिटी आणि क्वांटिटी किती पण खाऊ दे अनलिमिटेड. मायले कॅमेरामॅन ये भी कट कर दो. वार गुरुवार आज हॉटेल सविती बंद आहे कारण आपण एक हत्ती घेतलाय. कसं आहे आपलं हत्ती? अबे गण्या आपल्याला फॉर्च्युनर घेवायची होती ना. तर भोंगारे आपली अवकात तरी आहे का फॉर्च्युनर घेवायची? नाही फॉर्च्युनर गाडी घेऊ शकस तर कम से कम सायकल ठेवायचा होस. हे भस काऊन ठेवलास? आणि हे भस ठेवून तिला हत्ती म्हणतेस तू? तुझा मायले ने हो. शिवा नको देऊ, लाईव्ह चालाय ना. हॉटेल सविती एकच नंबर. हत्ती कसं आहे आपलं? कमेंट मध्ये सांगा.